Good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाला. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. मॉर्निंग. सो रचनाचं सगळं काही झालं आहे. टिफिन, नाश्ता, जेवण सगळं काही. फक्त एक गोष्ट राहिली. काय? कपडे वाळत ठेवले. आधी पण पुसायची. आंटी सुट्टीवर आहे. आंटी सुट्टीवर आहे आमची. तिला पण आरामाची गरज आहे. चल भेटूया आता डायरेक्ट 10:30ला. सनी एवढं बिझी आहे ना, डायरेक्ट रात्री. बाय. सावकाश जा. आय होप यू गेट टू सी समथिंग न्यू टुडे. मीच वाट बघते का सगळं कधी फिक्स होईल. तो नाही, तो ॲक्च्युली सगळं फर्निचर पहिले सगळं कापून बिपून ठेवतोय आणि मग एकदाच असेंबल करेल. साता वाजलेत. किती वाजले? 7 वाजलेत 6:45. आणि घरातलं काय असं वेगळेपणा मला अजून वाटत नाही आहे. कधी होईल मला असं झालं आहे. लाईट आता एवढीच उरलेली आहे कारण हे सगळं काढलं ते बघा. हे असं काढून ठेवलं आहे. हे इकडचे असे ते 2 लटकत आहेत आणि म्हटलं एवढीच अख्ख्या हॉलमध्ये ही एवढीच लाईट आहे. एनिवे स्वतः ते गेलेत. नायसा गेली आहे ड्रॉइंग क्लासला आणि आल्यानंतर थोड्या वेळ मी तिला म्हटली की थोड्या वेळ तू रिलॅक्स कर, जास्त पण नको, कारण स्कूलमधनं आली, लगेच जेवली, थोड्या वेळ झोपली, आणि 1 आवर झोपली असेल, लगेच ड्रॉइंग क्लासला गेली आणि लगेच आल्यावर मी तिला अभ्यासाला तर नाहीच बसवू शकत. म्हणजे इवन छोटंसं आहे ना ते, इवन त्यांच्या माइंडला थोडंसं आरामाची गरज आहे. पण अभ्यास ह्या कारणासाठी, कारण एक्झाम म्हणजे त्यांची जी दर महिन्याला असेसमेंट असते ती आहे. सो प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे. एनिवे सो आता खूप पसारा आहे घरात. म्हणजे मला ना समजत नाही आता काय झालं. जेव्हा रेनोव्हेशन स्टार्ट झालेलं तेव्हा मी खूप एक्सायटेड होती. मला असं वाटलेलं की खूप फास्ट होईल. नाही यार, हे फास्ट नाही होण्यासारखं आहे. बिकॉज ह्याला खूप कष्ट आहेत. खूप म्हणजे खूप कष्ट आहेत. मग ते काहीही गोष्ट तोडण्यापासून असो किंवा काही बनवण्याचं असेल तरी याला खूप कष्ट आहेत. बापरे, आतमध्ये जाते. इथे बसून बोलूच नाही शकत कारण ते सगळं वूडचं तोंडात जातंय माझ्या. तेच आमचं जे बाथरूम आहे त्याला पण ऑलमोस्ट 3 दिवस लागले तोडायला. आज ते फायनली पूर्ण तोडलं आहे. फायनली नाही तोडलं आहे पूर्ण, तरी एक वॉल राहिलेली आहे. त्यांनी वेणी तोडून बघितलेलं आहे, मशीनने पण आणि ते हाताने सुद्धा. बट इट्स अभि आम्हाला म्हणतो की तुमचं जे बांधकाम केले ना ते असं डोक्यात ठेवून केले की तुम्ही 100 वर्ष इथेच जगावं, इथेच राहावं आणि 100 वर्षात तुमच्या घराला काहीही होणार नाही आहे. तसं सगळं बांधकाम आहे तुमचं. इट्स गुड. ॲक्च्युली ते चांगलं होतं. तो जे म्हटला इट्स पॉझिटिव्ह होतं. पण आता कसं चेंज ते दिसतं असं, म्हणजे ते टाईल्स वगैरे ते आहेत इंटॅक्ट, पण बाकीच्या गोष्टी खराब होत चालल्या आहेत ना, त्यासाठी ते रेनोव्हेशन करतो. मग तेच मी बघत होती, तर मी तेच म्हणत होते की मला आता बोर व्हायला लागलं आहे, कारण काहीच असं दिसत असं छान असं काय वाटण्यासारखं होत नाही आहे. मला कळलं की हे प्रोसेस स्लो आहे. एवढं पण फास्ट असं एका ब्लिंकमध्ये ह्या गोष्टी नाही होणार आहे, कारण कष्ट आहेत ह्या गोष्टीला, खूप कष्ट आहेत. मी विचारत होते की अरे एवढे पैसे घेतात कशाला ते, पण जेव्हा ते बघितलं ना मी बाथरूम तोडताना त्यांची हालत, तर म्हणजे नाही यार खूप एफर्ट्स आहेत याला. हे असं खाण्याची गोष्ट नाही आहे ती, सगळं पूर्ण बॉडी त्याच्यात, होल अँड सोल सगळं काय, पूर्ण बॉडीचे कष्ट आहेत ते. एनिवेज सो आता असं वाटतंय मला की 2-3 दिवसात आमचं हे होईल, काय म्हणतात त्याला, आपलं रूम. त्यांनी सांगितले 5 डेजमध्ये तुमचं बाथरूम होईल.
त्यात वन डे आता मध्ये सुट्टी येते, मोहरम पब्लिक हॉलिडे, त्या दिवशी हे होतं आहे. त्यानंतर संडे येत आहे. सो ते 2 दिवस तर असेच गेले. कसले काय 5 दिवस ते. त्यानंतर दुसरं सो सकाळपासून मी काहीही शूट नाही केलं. मी ॲक्च्युली ना माझं असं झालं आहे की ह्या 4 ह्याच्यात भिंतीमध्ये मी दुसरं काही कॉन्टेंट शूटच नाही करू शकत आहे. म्हणजे मी काय करू, काही असं विचार केलं की असं थोडंसं वेगळं करतो. माझ्या सगळ्या काही गोष्टी माझ्या कबडमध्ये आहेत. किचनमध्ये पण मी शूट नाही करू शकत, कारण किचनमध्ये पण तिथे जे काम करतात ना, तरी ते हे लावलं आहे तरीसुद्धा सगळं व्हाईट एवढं व्हाईट झालं आहे ना किचन, सगळा फ्लोअर व्हाईट झाला आहे. आणि मला ती चप्पल घालायची सवय नाही आहे, तर मला ती चप्पल इरिटेट होतं आहे घरात. आणि बाहेर पण चप्पल घालायचं, घरात पण चप्पल घालायचं, किती बोर आहे ते. तर तुम्हाला काही समजत नाही आहे की काय करू मी. तर मी सकाळपासून असंच काही नाही केलं. नायसाचे नोट्स वगैरे काढलेत, जे तिचं एक्झामच्या वेळेस तिला ते करायचं आहे, त्याचं मी सगळं ते आता विचार करत होती. त्याच्यानंतर नायसा लगेच आली, मग ह्या सगळ्या काही ते जे रुटीन होतं ते. आता थोड्याच वेळाच नायसाला मी घ्यायला जाते. सनी येईल रात्री. जेवण काय बनवायचं आहे तिकडनं सुद्धा सुरुवात आहे, काय बनवू. पण त्याच्या आधी मी विचार केला, आत्ताच ते सगळे गेलेले आहेत आणि घर एवढं घाण झालं आहे ना, एवढं घाण झालं आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबा. सो 2 बाथरूम होते म्हणून एक फक्त आम्ही ॲक्सेस करत होतो आणि दुसरा बाथरूम त्यांना ठेवलेला की त्यांना ते सगळं POP वगैरे किंवा त्यांना त्यांचे हातपाय वगैरे धुवायचे, तर ते वालं बाथरूम. आता असं झालं आहे की बाथरूम पण एकच राहिलं आहे. त्याच्यामुळे बाथरूम पण एवढा खराब होतो आहे ना, आणि रोज बाथरूम पण घासायला लागतो आहे मला. लुक ॲट दिस. असं काय झालेलं आहे बाथरूमची हालत. स्वतः हे सगळे मग मी काय करते, सकाळी जेव्हा सनीचं एंड होतं त्याच्या आधी तर ऑफकोर्स क्लीन असतं. मग नंतर ह्यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर मग मी आता परत सगळं प्रॉपरली वॉश करते आणि मग परत सकाळी उद्या परत तोच रुटीन. सो सध्या तरी हेच चाललं आहे माझं. तर मला नाही माहीत तुम्हाला हे किती दिसतंय, बट हे एवढं व्हाईट झालं आहे ना. ते जेवण बनवण्याच्या आधी पहिले हे सगळं पुसायला लागेल. जिथे तिथे फक्त पसारा आहे. आज ते इथे असं हे वरती लावलंय, त्यामुळे अरे खिडकी पण ओपन ठेवली. ह्या जागेसाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण खूप छान असं प्लॅन केलं आहे तिथे. हे 2 निघत आहेत आणि हे चिक्कल विक्कल. रूमचे पण एकही लाईट चालू नाही आहे आमचे. हे बघा, फॅन फक्त चालू आहे. हे पण आता सगळं विंडो पण काढले. सो इन शॉर्ट आता फिलिंग मला अशी येते की मी जी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होती आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये मी राहते, कारण सगळीकडे तसंच झालं आहे. ते बॉक्स पण गेला जिओचा, अख्खं POP लावलंय त्याला. चला सो आम्ही चाललो आहोत बाजारात. नायसाचं मी काय म्हणतात हे बघायला घेतलं की काय मला तिचा अभ्यास घ्यायचा आहे. तेव्हा मला कळलं की उद्या अंडरवॉटर मॅजिक कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बेसिकली त्यांना आउट ऑफ पेपर एक ॲक्वेरियम बनवायचं आहे, फिश ॲक्वेरियम. तर त्यासाठी त्यांनी ते काही मटेरियल प्रोव्हाइड करणार आहेत, पण फिश कटआउट्स असतील किंवा सँड असेल, सँड नाही किंवा स्टोन शेल्स, हे तुम्ही घरून आणलात तरी चालेल.
ना. सो आमच्याकडे शेल्स आहेत. पण शेल्फ शोधले आणि ओन्ली स्टोन्स होते माझ्याकडे, पण ते हरवले. मला नाही माहिती. मी ना बीच मधून घेतले आणि घरून आणलं आणि वॉश केलं. आता हरवले. ठीक, चला. काय बोलली, काय कळलं का तुम्हाला? शेल्स मिळाले, तिचे स्टोन्स मिळत नाही आहेत. आणि फिश कटआउट मी गुगलवरनं काढलं आहे. ते आता फक्त प्रिंट काढून आणते. चलो. सो आम्ही दोघी मस्त एक्सायटेड होतो. बाईक सोबत टू व्हीलर घेऊन जायचं होतं, पण आठवलं की आत्ता जस्ट पाऊस पडत होता. सो मला नाही माहिती स्टेटस काय बाहेरचं, कारण बेसमेंटला नाही कळत आहे. आणि जरी तो थांबला असेल आणि परत थोड्या वेळानंतर आला तर अननेसेसरी आम्ही दोघी पण भिजू. सो इट्स बेटर टू टेक कार. भिजायला आवडतं. बस एक्झाम आहे आपली एक तर. हा, तुम्ही दोघं हे लग्न झालं. आमच्या दोघांचं लग्न झालंय ऑब्विसली. लग्नाची पण लग्न काय असतं? काय लग्न असतं? काय बोलावं, ही काय प्रश्न पडतायत हे लहान मुलांना. लग्न काय असतं? पहिले तो बोलली माझे बाबा तुमच्या बरोबर, असं काहीतरी स्टार्ट केलं आधी. आणि आता हे लग्न म्हणजे, बापरे, हे कसं एक्सप्लेन करायचं हिला? कसं बाबांना आल्यावर विचार. बाबांना तुला नाही आता, तू अजून शिकली पण नाही, स्कूलला नाही गेली. कसं समजू मी हिला? लग्न काय असतं? लग्न म्हणजे टू फॅमिलीजचं एक नवीन रिलेशन स्टार्ट होतं. टू फॅमिलीज म्हणजे बाबांची फॅमिली. रिलेशन म्हणजे दिस इज व्हेरी टफ. हाऊ टू एक्सप्लेन दिस? थांब जरा विचार करू दे मला. आम्ही पोचलो त्याच टायमाला सनी पण पोचला. मी आता तेच म्हटलं, पार्किंग मध्ये गाडी नाही दिसत आहे रचनाची. गेली कुठे मला न सांग. अरे एकदम आत्ता आठवलं ना 8:30ला. मग धावपळ आमची. पाऊस लागला काय पाऊस. आम्ही चाललेलो टू व्हीलरवर दोघं. आणि मला काय वाटलं, मी रिलॅक्स का, कारण मी आपल्या प्रिंटरवर प्रिंट होईल. पण मी कलरच संपलाय, मग प्रिंट नाही होते. बघा आता आम्ही असंही आणलेलं आहे. आपल्याला थोडीशी हिला तयारी करून द्यायला लागेल. नायसाचा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तू देशील का? लग्न म्हणजे काय? ती मला बोलते तू बाबांबरोबर लग्न केलेलंस का? बघ ना काय प्रश्न पडतात. हा, प्रश्न कसा पडला? बाबा विल आन्सर दिस. लग्न म्हणजे आई बाबा. आई बाबा म्हणजे लग्न. मी तिला बोलली टू फॅमिलीज कम टुगेदर आणि एक नवीन रिलेशन. ती बोलते रिलेशन काय? गो आता हे फार डिफिकल्ट आहे एक्सप्लेन करणं. बाबांना स्ट्रेस आलाय. अरे स्कूलमध्ये हे थोडी शिकवतात. स्कूलमध्ये नाही शिकवत बाबू. जशी जशी मोठी होणार तसं तुला समजलं. ते तुला हळूहळू समजणार. काय प्रश्न पडतात. तिकडे हात नको लावू, सगळी धूळ आहे. बॅक टू होम. आणि दिवस असे फटाफट चाललेत. त्याच रिनोव्हेशनची कामं संपतच नाही आहे. असं वाटतं आम्ही किती वर्ष महिने रिनोव्हेशनमध्येच अडकलो आहे. आय डोंट नो कसं लोक वर्षानुवर्ष त्यांचं जे ड्रीम्स असतात, फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट्स, आय मीन ते आपण गेलेलो लास्ट टाइम कुठे, पेणला नाही, अलिबागला. अलिबागलाच ना. तर त्या दादांनी ऑलमोस्ट किती 1.5-2 वर्षापासून ते डेली पेणवरून अलिबागला जायचे जस्ट फॉर देअर प्रॉपर सगळं रिनोव्हेशन पण नाही, पूर्ण नवीन शून्यापासून ते बांधायला. आणि ते फायनली
त्यांना बघून असं वाटत होतं बापरे किती या efforts. प्रोसेसमध्ये ओव्हरऑल या प्रोसेसमध्ये सगळं काही गरजेचं आहे. पैसा तर लागतोच लागतो. म्हणजे तुम्ही जेवढं नवीन नवीन करण्याचा प्रयत्न कराल तेवढं पैसे, तेवढा बजेट, तेवढे पैसे. इट्स ऑल अबाउट मनी. जेवढं तुम्ही मनी द्याल तेवढं तुमचं काम चांगलं होणार आहे. आम्ही आमचं बजेट जे होतं त्याचं ऑलरेडी आम्ही क्रॉस करून सेकंड तर टप्पा आमचं प्लॅनच नव्हता. आम्ही घुसलो कशाच्यात अजिबात नाही. म्हणजे नाही तर मी आणि सनी युजली खूप गोष्टी म्हणजे काही Plan करण्यासाठी करूनच. खूप प्लॅन करतो की हा आपला एवढा बजेट असेल किंवा एवढं. खूप या गोष्टीमध्ये मनी मॅटर करतं. आम्ही काही नाही, आम्ही फक्त विचार आधी पण केला बोललो color की फक्त करायचा. कलर करायचे त्याच ह्याच्यात. पण हळूहळू हळूहळू मग ते असं तेच झालं मगाशी की- याला म्हटले की अरे आपण एवढं विचार पण नव्हता केलो आणि आपण ते कुठे हा? आम्ही तेच विचार केला की 11 वर्ष झाले जाऊन दे, एकदाच आपण करतोय तर बऱ्यापैकी जे गोष्टी गरज आहेत ते रिनोव्हेट करून नाही, गरजेचं तर होतच होतच. ना. हा. ते तर गरजेचं होतच. आणि आता कधी नाहीसा मोठी झाल्यानंतर मग आपण बाकीचं परत Almost. एकदा आता राईट. आता नाहीसा 16 म्हणजे तेव्हा ती 16-18 Six- इयर्सची होईल. exact- मग हा. त्यावेळी परत तिचं असणार की मला अशी रूम नको प्रिन्सेस वाली, मला थोडंसं नाही, आपण प्रिन्सेस असं कुठंच ठेवलं नाही. आम्हाला पण आम्ही- पिंकिश आहे ना. Pinkish. नंतर तिचं थोडं होईल मला ॲस्थेटिक पाहिजे असं पाहिजे. आत्ताच बघितले ना आणि प्रश्न. आत्ताच असे प्रश्न काय उत्तरं द्यायची काय समजत मी नाही. तर म्हणजे एवढी अरे ते तर सोड, हे त्याच्या आधी तर एवढं डेंजर वाला प्रश्न विचारला. मी काय म्हणते, माझे बाबा माझ्या बाबांना तुम्ही कसे भेटले असं काहीतरी म्हणलं. अरे तुला काय बोलायचं नाही असं एक्झॅक्ट. ती आता कसं थोडंसं तिला समजायला लागलंय आणि आजचं जनरेशन वेगळंच आहे. म्हणजे आपण नाही विचार केलं की आपल्या आई maturity- बाबांचं लग्न कसं झालं, काय झालं, आपण कधी हे विचार नाही केले. हे लोक पुढचंच काहीतरी वेगळंच विचार वेगळंच आहे. करतात. म्हणजे त्यांचं ते थिंकिंगच वेगळ्या लेवलची आहे असं बोलू शकतो. म्हणजे इंटेलेक्च्युअल वाईज बोला सगळं म्हणजे आणि Milestones wise. इथे ऑफकोर्स आपण ऍट द एंड आपण कसं मोल्ड करणार आहोत, आपलं बाळ तसंच वागणार आहे. बट पूर्णपणे पॅरेंट्सला पण दोष देऊन फायदा नाही. बिकॉज हे लोक तसेच आलेत. म्हणजे ह्यांचं जनरेशन खूप डिफरंट आहे. ह्यांच्या आजूबाजूचं खूपच वातावरण वेगळं आहे. आपल्या वेळेस एवढं नव्हतं. आपण खूप काम होतो, एकदम शांत, काही स्ट्रेस नाही, कोण काय बोलते काय. ह्यांचं म्हणजे आणि एवढं लवकर कॅच करतात ना, किती एवढं पोहोचतो कोणतरी काय बोलत असेल ना तरी ते लगेच असं जातं त्यांचं लक्ष. आणि त्याचा जेव्हा तो प्रश्न ऐकला लग्नाचा मी तेव्हा मी असा ब्लँक झालो. नाही, रचनाने जेव्हा बॉम्ब फोडला लिफ्टमध्ये मी म्हटलं आता काय एक्सप्लेन करायचं, काय सांगायचं तिला, असं झालं. आपण आपल्या आयांना विचारलं तर लग्न म्हणजे का. अरे म्हणजे प्रॉब्लेम असा नाही, आपण एक्सप्लेन करू शकतो. बट त्या छोटूशा चिमुकलीला ती मला म्हटली रिलेशन. आता हे कसं आपण त्यांना एक्सप्लेन, म्हणजे ऑफकोर्स एक्सप्लेन वेगवेगळ्या वेने करू शकतो. पण ते ऑल ऑफ अ सडन असा क्वेश्चन आल्यानंतर नाही आपलं क्लिक होत. म्हणून तर ती मला म्हणते आई तू शाळेत नाही गेली का. मला ती गाडीत पण बोलली आई तुला काही येतच नाही, तू शाळेत गेलीच नाही. अरे शाळेची कोणाच्या गोष्टी कठीण आहे बाई, फार कठीण आहे. अभि पण मला ज्ञानाचे एवढे एक एक गोष्टी सांगत होत्या ना, तर अभि पण बोलते कोण शिकवतं यांना हे सगळं. हा कोण शिकवतं, आपण काय शिकवायला गेलो. पण हे वेगळंच म्हणजे ज्ञानूची पण तू स्टोरी मगाशी सांगितली. ज्ञानूची स्टोरी सॉरी मी नाही सांगू शकत. पण मला एवढं हसू येत होतं. म्हणजे काय बाई ते 3 वर्षाची पोरगी आणि काय डेंजर वेगळंच काहीतरी आहे त्यांचं. आज फायनली पाऊस लागला आपल्याकडे. एवढं सुंदर वाटत होतं ना. मी जेव्हा निघालो हॉस्पिटलच्या बाहेर आणि मी आज गेलेलो बेलापूर साईडला थोडंसं. बेलापूरच्या म्हणजे बेलापूरवरूनच येतो. बेलापूर प्रॉपर मी अच्छा, आतमध्ये गेलेलो. हा आपलं ते हे पारसी हिलच्या इकडे. हा तिकडे नाही, मग आपलं कसं सांगू, सगळे कॅफेज आहेत बघ. जेटीच्या इथे. हा जेटीच्या इथे. तो एवढं सुंदर. आणि आज मला चांगला स्पॉट दिसला की अरे हा वॉकसाठी छान आहे. एवढ्या लांब वॉकला जायचं. नंतर लक्षात आलं आता लवकर विचार केला वॉक करायचा. पावसाळा आला आणि वॉक करायचं. आणि अशा वेळी मोटिवेट होतं माहिती, जेव्हा पॉसिबल नसतं ना तेव्हा वॉक करायचं असतं. आता पावसाळ्यात कोण वॉकला जाणार आहे, तर त्यावेळी मला इच्छा होती जाणारे लोक जातात. छत्री घेऊन जायचं
आणि मी विचार केला चल आपण जाऊ छत्री घेऊन चालत म्हणजे पळत पळत, आणि तिथे स्लिप झालं एकाचे 2 होतील. सो तिकडून तिथेच नाही बाबा आईंचं बघितलं नाही, लास्ट टाइम. सोपं नाही आहे आणि एवढं स्लिपरी आहे. म्हणजे आता आज पहिला पाऊस पडला पण लिटरली मी बोलतो ना बेलापूरला तिथे पाणी सगळं दिसत होतं, स्लिपरी आईचं होतं. पण मगाशी एवढी उड्या मारत होती बघ. मी तेच म्हणते ना, लास्ट टाइम जेव्हा आईंचं झालं सप्टेंबर मध्ये, काही निमित्त म्हणजे काहीच नव्हतं तिथे, पण आणि ते 6 निमित्त. महिने कसे तेव्हापासून काढले ते आपल्याला बाई, माहिती, आपल्यापेक्षा आईला माहिती किती स्लो इट्स चाललात नॉट ना इझी. तरी चालेल, कोण काय बोललं ना तुम्ही कासव तरी चालेल, पण बाबा लक्षात स्वतःला घ्या. जपा. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पावसाळ्यात चप्पल प्रॉपरली घाला. एक्सक्यूज मी, सॉरी. चप्पल जी आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे. हो स्टाईल न बिल हे तर अजिबात बघू नका. नाही, आणि तेच जपायला पाहिजे. मेन आता पाऊस आहे तर तेवढेच डेडली डिझिजेस आहेत. सगळे सीझन स्टार्ट झाले, सो आता खूप डेडली डिझिजेस आहेत. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड. सो यांची पण साथ आता लगेच स्टार्ट होणार आहे. सो आपली प्लीज काळजी घ्या. मेन म्हणजे डेंग्यू ज्याला ट्रीटमेंट नाही आहे. सो असे जे डेडली डिझिजेस आहेत त्याच्यापासून आपण सावध राहायचं, आपली काळजी घेतली पाहिजे. आणि येस स्लिपरी, इकडे स्लिपरी आहे आणि पाणी जे आहे ते स्वच्छ नसणार. ऑफकोर्स जे आपल्याला पाणी येणार टॅप वॉटर, सो ते प्रॉपर बॉईल करा आणि आपली काळजी घ्या प्लीज. अँड येस पावसाळा हा सीझन आहे, आपण सगळे मस्ती मजा करतो, पण तेवढीच काळजी घ्या असं म्हणायचं. एवढं बरं वाटतं, रिलीफ वाटतं, थंड आणि जास्त गरम नाही होतं. पाणी पण सगळं. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आज काही जास्त शूट नाही करता आलं, बट स्टील जेवढं काही शूट केलं आहे ते बघितलंच आहे. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. हळू ठसका लागेल. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. तुला ठसका, मी छान अशी सिरीज बघतोय ना रचना. काय आहे? When life gives you tangerines. आय डोंट नो मी काय बरोबर स्पेल करतोय का नाही. एवढं सुंदर आहे ना सिरीज, रिलेशन किती मिनिंगफुल आहे. हजबंड वाईफ त्यांची जर्नी, अंडरस्टँडिंग, लव्ह, बॉन्डिंग, बेबीज. ते त्यांच्या मुलांना कसं घडवतात. म्हणजे जसं की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना ते सगळे जे सुपरस्टिशियस ज्या गोष्टी असतात ते साईड करून म्हणजे पुढे ते कसं त्यांच्या जावं. डोक्यात ते फिक्स केले, पण ते फॉलो करतायत. बट दॅट डझंट मीन की ते त्यांच्या पुढच्या पिढीला ते ट्रान्सफर करतात. म्हणजे एवढं सुंदर दाखवलं ना ते स्वतः फॉलो प्रत्येक करतात, पण गोष्ट- पुढच्या पिढीला नाही. ते त्यांच्यानुसार तुम्हाला जसं वे काढायचं तसं तुम्ही काढा. इट्स युअर लाईफ. मस्त म्हणजे छान प्रत्येक दाखवले. गोष्ट त्यांनी किती छान दाखवली. तिची जी जर्नी आहे एक्झॅक्टली. कशी इव्हॉल्व्ह होते, हार्डशिप्स अँड एव्हरीथिंग. एव्हरी कॅरेक्टर एवढं सुंदर आहे. तो जर कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा, कारण नेटफ्लिक्स वर एक कोरियन सिरीज आहे. कोरियन सिरीज वन ऑफ आवर फेवरेट्स म्हणू शकतो, कारण खूपच मिनिंगफुल आहे. म्हणजे हे जे ड्रामा असं नाहीये कोरियन के पॉप ड्रामा हा, काय हा, तसं नाही तर- के ड्रामा सारखं नाही. दिस इज लाईक अ छान असं मिनिंगफुल आहे, छान दाखवलं. छान दाखवलं. सो नक्की बघा. इथे त्यांच्या मम्मी सोबत हे जास्त नको देऊ सनी, नको देऊ ते ग्रास. हे बघ, हे बघ, हे असे असे चिटको. आणि हे बघ काय कर माहिती का, नाही सो हे चिटकवलं ना तर ह्याच्यावरती मग हे चिटकू पाहिजे. छान करा. नाही जिंकलं तरी चालेल, आपण पार्टिसिपेट करतो ना. दॅट इज ठीक आहे. जिंकलं तर छानच आहे, पण तर नाही जिंकले तरी पार्टिसिपेट करणं. मला सेकंड मिळालं ते थर्ड मिळालं ते आणि नाही मिळालं तर आणि काय हॅपीच राहायचं. गुड गर्ल. ज्याला मिळालंय त्यांना खुश. त्याच्यासाठी खुश राहायचं आणि मग नेक्स्ट टाइम आपण अजून ट्राय करायचं. ठीक आहे. हे बघ, ह्या दोन्ही साईडला ठेवले. हे इथे ठेवले का नाही सु. आणि हे कळलं ना तुला काय करायचंय ते. हे बघ राहिले फक्त नाही.